हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हरी हरी जय 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 राम कृष्ण हरी 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 हॅलो हॅलो रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी वा रूप पाहता लोचनी लोचनी ओ सुख झाले ओ साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुख साजनी तो हा विठ्ठल जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी हो म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा ओ म्हणून हॅलो हॅलो सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर माधव बरवा विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरी जय 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरी जय 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरी हरी ते माझा सद्गुरु सखा येते माझा सद्गुरु
सद्गुरु सखा जेथे माझा सद्गुरु सखा तेथे काय उणे सुखा 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 ब्रह्मादिक इच्छिताती सदा जयाची विश्रांती सदा जयाची विश्रांती सदा दयाची विश्रांती सदा दयाची विश्रांती सदा दयाची विश्रांती सदा दयाची विश्रांती विरामणे ज्यांच्या लीला विरामणे ज्यांच्या लीला नेनविते त्या गोपाळा विनविते त्या गोपाळा विनाविधीचा गोपाळा विनाविधीचा गोपाळा विनाविधीचा गोपाळा विनाविधीचा गोपाळा ब्रह्मादिक इच्छिताती ब्रह्मादिक इच्छिताती ब्रह्मादिक इच्छिताती ब्रह्मादिक इच्छिताती सदा जयाची विश्रांती सदा जयाची विश्रांती सदा दयाची विश्रांती सदा दयाची विश्रांती सदा दयाची विश्रांती सदा दयाची विश्रांती विठोबार कुमाई ओ बारकुमाई 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 हरि जय जय हरि जय हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय 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 ओ बारकुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 ओ बारकुमाई विठोबा रखुमाई ओ बारकुमाई हरि हरि हरे कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे वाह हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण आजा हरि हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम राम जय राम 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 जय 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 राम हरि हरि जय राम जय जय राम कृष्ण जय राम रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी रूप हॅलो हो सुख झाले सुख झाले साधने विठ्ठल भरवा माधव भरवा
संतमाय बाप कृपावंत तुम्ही संतमाय बाप कृपावंत काय अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नामविनोदाची अवतार तुम्हारा माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार उधराया जन जड जीव उधराया जन उधराया जन जड जीव उधराया जन जड जीव रे ना रे रे उधराया जन जड जीव उधराया जन जड जीव उधराया जन जड जीव उधराया जन जड जीव
करण अवतार तुम्हा धराया करण धराया करण विठाला विठाला विठ्ठल 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 विठाला 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 बोला कुंडली गौरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाला 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 बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती भाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड शिवा वाढवाया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड शिवा तुका मणी गुण चंदनाचे अंगी तुका मणी गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड शिवा महायुग पीठे तटे भीमरत्यं वरं कुंडलिकाय धातो मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठं तमानंद खंडं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार
याचिया त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै न श्री गुरवे नमः मंगलम भगवान विष्णु मंगलम करुणम ध्वजा मंगलम पुंडलीकाक्षो मंगला हे तनो हरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगमान्य देवमान्य तमाम वारकऱ्यांचे हृदयस्थान देवोडीवासी जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. सर्वांना परिचित असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील कीर्तन रूपी सेवा सर्वांच्या उपस्थितीतून आलेली ही कीर्तनाची सेवा संत कृपा आश्रम साकूर येथे चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि हा सप्ताहातील कीर्तनाची सेवा गुरुवर्य आदरणीय तानाजी महाराज साकूरकर आधेकुरुद परिसरातील सर्व आलेले सर्व श्रोते वर्ग आणि कीर्तनाला उपस्थित असणारे आमचे गायनाचार्य हरिभक्तीपरायण परमादरणीय भागवत महाराज आहेत. त्यानंतर मृदंगाची साथ करणारे आमचे बालाजी महाराज आहेत. त्यानंतर गायनाची उत्कृष्ट अशी साथ करणारे आमचे भगवती दिदे सर्व संस्थेतील सर्व टाळकरी वर्ग आणि कीर्तनाला उपस्थित असलेले आमचे आदरणीय बनसोडे साहेब उपस्थित आहेत. त्यानंतर यादव मामा उपस्थित आहेत. सर्व आलेले श्रोते वर्ग आणि सर्वांच्या उपस्थितीतून ही कीर्तनाची सेवा या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय सांगतायत. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती बाणो. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय सांगतायत तुम्ही कोण आहेत तर तुम्ही संत आहेत. तुम्ही कोण आहेत तर तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती बाणो. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय सांगतायत आणि तुकोबाराय आई वडिलांना संतांची उपाधी तुकोबाराय आई वडिलांना संतांचं महत्व देतायत. तुकोबाराय म्हणतायत तुम्ही कोण आहेत तर तुम्ही संत माय बाप आहेत आणि माय बापाची उपाधी जर कोण देत असेल तर जगद्गुरु तुकोबाराय आई वडिलांना उपाधी कशाची देतायत तर संतांची उपाधी देतायत. कोण आहेत तुम्ही काय आहेत तुम्ही काय करताय. अरे तुम्ही जर कोण असेल तर आमचे माता पिता नसून तुम्ही संत आहेत. तुम्ही
कोण आहेत तर आमचे मायबाप आहेत आणि या मायबापांनी जन्म दिलाय आणि जन्म दिल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे. हा मनुष्य जन्म आपल्याला पुन्हा पुन्हा येणार नाही. हा देह आपल्याला पुन्हा प्राप्त होणार नाही. हा देह एखाद्याच वेळेस आपल्याला मिळतो आणि हा देह मिळाल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे आणि आपण काय करावं या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय सांगतायत. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय सांगतायत तुम्ही कोण आहेत तर तुम्ही संत माय बाप आहेत. तुम्ही आई वडिलांची उपाधी आणि संतांनी जर आई वडिलांनी उपाधी जर कशाची दिली असेल तर संतांची दिलेली आहे आणि माय बापांना आपल्याला जन्म दिलेला आहे आणि जन्म दिल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे. या संतांची सेवा केली पाहिजे, देवाची सेवा केली पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. हा पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म आपल्याला येणार नाही. हा देह आपल्याला परत परत येणार नाही. त्याच्याकरता आपण या जन्माला आल्याच्या नंतर एखाद्याचं तरी कल्याण आपण करायचंय. जन्माला आल्याच्या नंतर एखादं तरी आपण चांगलं कार्य करायचंय. अरे आपण जन्माला आल्याच्या नंतर सहज राहायचं नाही. अरे आपण जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर आपण कुठंतरी आपलं वर्चस्व आपण वाढवलं पाहिजे. आपलं कुठंतरी नाव झालं पाहिजे. आपण कुठंतरी नावा रूपाला आलं पाहिजे. आपली कुठंतरी प्रसिद्धी झाली पाहिजे. आपलं कुठंतरी नाव घेतलं पाहिजे. अरे चार चौघांपाशी बसल्यानंतर सुद्धा आपण कुठंतरी नावाला आलं पाहिजे. अहो महाराज काही काही लोक आम्हाला नावालाच येऊ देत नाही. भागवत महाराज येऊ देत नाही. तुम्हाला दृष्टांत सांगून जातो, थोडस लक्ष द्या. एका मंदिरावरती 100 कावळे बसलेत आणि 100 कावळे बसलेत आणि गावातले लोक जात आहेत, पाहत आहेत. अहो रामभाऊ, बोला शंभू. अहो आपल्या मंदिरावरती 100 कावळे बसलेत. अरे वा, अरे आपल्या मंदिराच्या भिंतीवरती 100 कावळे आहेत आणि मंदिराच्या भिंतीवरती 100 कावळे आहेत आणि येता जाता लोक पाहत आहेत. पाहत असताना रामभाऊने प्रश्न विचारला, अहो शामभाऊ, अहो तुम्ही पाहिलात ना, बघा तुम्ही बेपून आपल्या मंदिरावरती किती कावळे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 90 80 99 100 कावळे आहेत. पण त्या 100 कावळ्यापैकी एक जर कोण बसली होती तर ते कोकिळा बसली होती. अरे येताना लोक पाहतायत, जाताना लोक पाहतायत. गावातला पाटील पाहतोय, गावातला प्रतिष्ठित नागरिक पाहतोय, गावातला पुजारी पाहतोय, सरपंच पाहतोय. सगळेजण उत्तर देत आहेत, अहो आपल्या मंदिराच्या भिंतीवरती 100 कावळे बसलेत. पण त्या एका कोकिळ्याला वाटलं, अरे आलेला गावातला व्यक्ती म्हणतोय आपल्या मंदिरावर 100 कावळे आहेत. आलेला पाटील म्हणतोय आपल्या मंदिरावरती 100 कावळे आहेत. अरे पण त्या कावळ्याला वाटलं नसेल का मी त्याच्यातली एक कोकिळा आहे आणि त्या कावळ्यानं माझी प्रसिद्धी करून द्यावी. वाटलं नाही. अरे त्या कावळ्याला वाटलं नाही की त्या कोकिळेची प्रसिद्धी आपण करून द्यावी. या 99 कावळ्यापैकी एक जर कोण बसला असेल तर एक कोकिळा बसले आणि कोकिळा बसल्याच्या नंतर आपल्याला पाहत नाही, आपल्याला वाटत नाही की त्या कोकिळीची प्रसिद्धी त्या कावड्यानं करून द्यावी. आपल्याला वाटलं नाही. पण विचार करा, त्या कावड्याने जर प्रसिद्धी जर नाही करून दिली तर महाराज आपण तरी आपली प्रसिद्धी करून घेतली पाहिजे. आणि विचार करा, या प्रसिद्धीला येण्याकरता 2 माध्यम आहेत. एक तरी आपण प्रसिद्धीला नाव सांगावं लागतं आणि एक तर दुसऱ्यानं सांगावं लागतं. अहो आमच्याकडे खूप सुंदर गायक आलेत, भागवत महाराज या ठिकाणी आहेत. अरे प्रसिद्धी आपण करून दिली पाहिजे आणि भागवत महाराजांची आमची प्रसिद्धी करून दिली पाहिजे. पण काही काही कावळे असे आहेत आपली प्रसिद्धीच करू देत नाही. कुण्या कुण्या कावळ्याला वाटतच नाही की हे माणूस पुढे जावं म्हणून, वाटत नाही. काय सांगावं महाराज. पण त्या कावळ्याला, त्या कोकिळेला वाटलं आता आपली प्रसिद्धी आपण करून द्यावी लागेल. महाराज त्या कोकिळेनं काय करावं. अरे कावळा आणि कोकिळ्यातला जर बदल जर करायचा असेल, त्या कावळ्या आणि कोकिळामधली जर प्रसिद्धी जर माध्यमाला जर यायची असेल तर काय करावं लागतं. अरे कावळ्याचा आवाज जर पाहिला तर फक्त काव येतो आणि कोकिळीनं आवाज दिल्याच्या नंतर सुंदर असा कोकिळेचा आवाज आहे. त्या कोकिळीनं ठरवलं त्या कोकिळीनं आता कावळे तर मला प्रसिद्धीला येऊ देणार नाहीत. आपण काय केलं पाहिजे, स्वतः प्रसिद्धीला आलं पाहिजे आणि स्वतः आपण आवाज दिला पाहिजे. आणि कोकिळानं ज्या वेळेस आवाज दिला, आवाज दिल्याच्या नंतर गावातल्या लोकांना कळालं, अरे या 99 कावळ्यापैकी, या 100 कावळ्यापैकी एक जर कोण आहे तर कोकिळ आहे.
केव्हा कळालो? स्वतः प्रसिद्धी सांगितल्याच्या नंतर, स्वतः बोलल्याच्या नंतर, स्वतः आवाज दिल्याच्या नंतर. पण असे काही काही कावळे असे आहेत, आमची प्रसिद्धीच होऊ देत नाही तो. त्याच्याकरता आपण आपली प्रसिद्धी आपण वाढवलं पाहिजे. अरे संतांनी प्रसिद्धी दिली, अरे संतांनी उत्तर दिलं, अरे संतांनी सांगितलं. अरे जर मायबाप जर कोण असतील तर ते संत आहेत आणि तुकोबार आहे, सांगतायत. अरे जर माय बापांची जर आपण सेवा जर नाही केली, अरे माय बापांकडे जर आपण पाहिलं नाही, अरे जन्म देत्या माय बापाला जर आपण बघितलं नाहीत ना, अरे तर आपला खूप खोटं आपलं काही काम वाईट होईल. अरे आपण कुठंतरी नुकसान होईल, अरे कुठंतरी आपण कार्य आपण चांगलं होणार नाही का? अरे त्या माय बापांना आपण त्रास देतोय. पण माय बापांना त्रास देत असताना, माय बापांना आपण बोलत न नसताना, अरे माय बापांची प्रसिद्धी न वाढवताना, अरे तुकोबारा एवढं मोठी प्रसिद्धीला देतायत. अरे काय म्हणतायत? अभंगाच्या पहिल्या चरणात जय हो. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो. कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो. अवतार तुमा धराया कारण, अवतार तुमा धराया कारण, अवतार तुमा धराया कारण, अवतार तुमा धराया कारण. तुकोबाराय सांगतायत अभंगाच्या पहिल्या चरणात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायम्या पतित कीर्ती बाणू. अरे किती कीर्ती सांगावी, किती कीर्ती बनवावी. अरे एकदा आपण जर जन्माला आलात ना, अरे किती आपण कीर्ती बनवावी, किती नाव घ्यावं, किती नावाचा जय घोष करावा. अरे किती आपण एवढी कीर्ती वाढवली पाहिजे. अरे आपला करता जर कशा करता, अरे संतांचा जन्म जर कशा करता झाला असेल, अरे संतांनी जर काय केलं असेल आपल्या करता, आपल्या संतांनी खूप कष्ट घेतलेला आहे. या संतांनी आपल्या करता या जगाच्या देह कष्ट वीती पर उपकारे, देह कष्ट वीती पर उपकारे. हो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट वीते पर उपकारे, देह कष्ट वीते जगाच्या पर उपकारे, देह कष्ट वीते.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती पर उपकारे. या जगाच्या कल्याणाकरता संतांचा जन्म आहे. या जगाच्या कल्याणाकरता, अरे या जगाच्या कामाकरता, या जगाला कुठतरी चांगला मार्ग दाखवण्याकरता, अरे आपल्याला कुठतरी चांगला मार्ग लागावा, आपण कुठतरी चांगल्या कामाला बसावं, आपण कुठल्या तरी चांगल्या मार्गाला लागावं, अरे आपण कुठतरी आपण काहीतरी कार्य करावं, याच्याकरता संतांचा जन्म आहे. पण आपण काय करतो? अरे आपण चांगलं करत नाही. अरे संतांनी चांगलं करण्याकरता, अरे संतांनी चांगलं काम करण्याकरता जन्म आपल्याला दिलेला आहे, पण आपण कुठलं काय चांगलं करतो? करत नाही. अरे एखाद्याचं घर कसं फोडावं हे आपल्याला माहित आहे. एखाद्याचं कुठंतरी वाटोळ करावं हे आपल्याला माहित आहे. एखाद्याचं कुठंतरी नाव बदनाम करावं हे आपल्याला माहित आहे. पण कुठंतरी संतांनी जन्म आपल्याला दिल्याच्या नंतर, मायबापांनी जन्माला घातल्याच्या नंतर, अरे आपण कुठंतरी चांगलं कार्य केलं पाहिजे आपल्याला माहित नाही, हे कळत नाही. अरे एक जरी व्यक्ती जर पुढे चालला, अरे त्याला काहीतरी पुढचा मार्ग चांगला सांगावा, त्याला काहीतरी पुढचं कार्य चांगलं सांगावं, अरे त्याला काहीतरी चांगल्या मार्गाला लागावं, हे आपण लावत नाही. अरे त्याला लोकांना वाईट करायला वेळ लागत नाही, पण चांगलं करायला वेळ लागेल. पण नावाला आपण कमीत कमी आपण चांगलं म्हणून तरी घ्यायला लागल. अरे चांगलं म्हणायला वेळ लागेल, पण वाईट म्हणण्याकरता लई वेळ लागणार नाही. एखादी जर वेळ जर वाईट जर आली तर महाराज, एखाद्याने जर चांगलं जर आपल्याला म्हणायचं जर झालं तर खूप कष्ट आपल्याकरता घ्यावे लागतात. अरे संतांनी किती कष्ट आपल्याकरता घेतले. अरे संतांनी एवढं चांगलं कार्य करावं तरी लोक संतांना नावं ठेवले. अरे संतांनी आपल्याकरता काहीतरी चांगलं काम करण्याकरता जावं, अरे तरी संतांना लोक नाव ठेवत होते. अरे पण संतांनी माग हटलं नाही. अरे संतांनी माग पाहिलं नाही. अरे फक्त एकच विश्वास ठेवला. अरे कुणावरती? अरे त्या जगाच्या मालकावरती विश्वास ठेवावा. जगाच्या मालकावरती विश्वास ठेवल्याच्या नंतर अरे तो जगाचा मालक सुद्धा आपल्याला कुठंतरी चांगल्या मार्गाला लावल्याशिवाय राहणार नाही. अरे कुठंतरी एखाद्या वर्षी आपण विश्वास ठेवला पाहिजे. एखाद्यावरती आपण काहीतरी आपण कार्य, आपण एखाद्यावरती चांगलं काम एखाद्या सोबत आपण करत असताना आपण काहीतरी आपण केलं पाहिजे. संतांनी मार्ग चांगला दिलाय. अरे संतांनी आपल्याकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिलाय. अरे संतांनी आपल्याला गाथा आपला निर्माण करून दिलाय. अरे त्याच्यावरती आपण चालत राहायचं, त्याच्यावरती आपण पाहायचं. अरे पण आपण ते पाहत नाही. अरे महाराज आपल्याला काय वेळ, अहो आपण चांगलं काम आपण करत नाही, पण जास्तीत जास्त आपण वाईट तरी करू नका. चांगलं जर तुम्हाला जमत नसेल, चांगलं जर तुम्हाला येत नसेल, तर चांगलं जरी येत नसेल ना, तुम्ही वाईट तरी कार्य करू नका. वाईट तरी भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. ओ भला किसी का कर ना सको पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना. अरे जर एखाद्याचं जर चांगलं जर करायचं असेल तर त्याला कुठंतरी चांगलं होत असेल तर तुम्ही वाकडे येऊ नका. अहो एखाद्यानं महाराज खूप सुंदर असं घर बांधलं बरं का, खूप सुंदर. भागवत महाराज खूप सुंदर घर बांधलं, खूप सुंदर घर बांधलं. आणि घर बांधल्याच्या नंतर तो महाराज एखाद्याचं घर पाहायचा आणि एखाद्याला बोलत राहायचा, एखाद्याचं घर पाहायचा. खूप घर सुंदर बांधलं, पण ते सुंदर घर बांधलेलं एका दिवशी असा प्रसंग आला, त्या व्यक्तीला महाराज त्या खूप खूप त्याला त्रास होऊ लागला. त्याला एवढा त्रास व्हायचा, एवढा त्रास व्हायचा. तो महाराज कितीही जरी दवाखाने केला, कितीही जरी काम केला,
कितीही जरी चांगल्या दवाखान्यामध्ये गेला तर त्याचा त्रास काही कमी होत नव्हता. एका दिवशी माझ्याजवळ आला, महाराज महाराज काय सांगावं म्हणला, मला एवढा त्रास व्हायला लागला, एवढा त्रास होऊ लागलाय, खूप दिवसांपासून माझ्या पोटामध्ये दुखू लागले, माझा त्रास माझा काही सहन होत नाही, एवढा त्रास होऊ लागला, एवढा त्रास होऊ लागलाय. मी तालुक्यामध्ये गेलो दवाखान्यामध्ये, तिथं काही त्रास कमी झाला नाही, जिल्ह्यामध्ये पर्यंत गेलो, तिथं काही माझा त्रास कमी झाला नाही. अरे मी म्हणलं तुला झालं तरी काय, काय झालं तुला, काय तुझ्या पोटामध्ये काय दुखते म्हणला. महाराज तुम्हाला खरं सांगू का, सांग म्हणलं, बिंदास सांग, तुला काय अडचण आहे, मी पण तुझाच आहे, काही अडचण नाही, सांग. महाराज अहो एवढं माझ्या पोटामध्ये दुखते, एवढं दुखते, एवढा त्रास मला होतोय, पण बाबा कवापासून होतंय, काय तुला दवाखान्यामध्ये दाखवलं असशील, काय तुला एवढा त्रास होत असेल. महाराज खरं सांगू का, खरं सांग म्हणलं, खरं सांग, गळ्यात चान सांगतो म्हणला. महाराज खरं सांगतो, सांग रे बाबा काय झाले. ज्या दिवशी माझ्या शेजाऱ्यानं घर बांधले ना, त्या दिवशीपासून माझ्या पोटामध्ये दुखते. अरे एखाद्यानं जर घर बांधल्याच्या नंतर जर तुझ्या पोटामध्ये जर दुखत असेल तर तुला घर बांधायला काय अडचण आहे, काय अडचण आहे तुला घर बांधायला, काही अडचण नाही ना, काय अडचण आहे. अरे एखाद्याचं जर चांगलं होत असेल, सांगण्याचा तात्पर्य एवढा आहे, एखाद्याचं जर चांगलं होत असेल, एखाद्याचं जर काम जर चांगलं होत असेल तर त्याला आपण कशाला त्याला डोकं घालायचं. त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्याच्यामध्ये आनंदामध्ये खुशीमध्ये राहायचं, त्याच्यामध्ये सुखामध्ये राहायचं, त्याच्या सुखामध्ये आपलं सुख त्याच्यामध्ये हुडकायचं बरं का. कारण अरे एखाद्याचं चांगलं होत असेल तर आपलं सुद्धा चांगलं आहे ना. एखादी जर खूप सुंदर त्याच्यामध्ये कार्य करत असेल, एखादी माणूस पुढे जात असेल तर त्याला नावाला कशाला टोकायचं. एका दिवशी असं झालं, एक मनुष्य माझ्या घरला आला. घरला आल्याच्या नंतर मी महाराज कीर्तन करून आराम करत होतो आणि आराम करत असल्याच्या नंतर समोर आला, महाराज उठा उठा उठा, काम आहे उठा. काय झालं, काय झालं, काय झालं सांगा, काय झालं. महाराज आपल्या शेतामध्ये आपल्याला बोर घ्यायचा आहे बरं. अरे वो काय अडचण नाही, घेऊ ना, शेतामध्ये बोर घ्यायचं ना, घेऊ की, काय अडचण आहे म्हणला. महाराज शेतामध्ये बोर घ्यायचा आहे पण पाणी तुम्हाला सांगावं लागते बरं का. ठीक आहे म्हणलं, काय अडचण आहे, पाणी सांगायला काय अडचण आहे, हा सांगू म्हणलं, काही अडचण नाही. चला मग महाराज जाऊ आपण शेताकडे, काय अडचण नाही. बसलो महाराज त्याच्या गाडीवरती, आकाश महाराज त्याच्या गाडीवरती बसलो, शेताकडे गेलो. शेताकडे गेल्याच्या नंतर गेलो त्याच्या शेतामध्ये, इकडं तिकडं पाहिलं, मला काही पाण्यात कळत नाही, पण एखाद्याचं बघून चला म्हणलं आता काय दक्षिणा घडताय, काय अडचण नाही म्हणलं, कीर्तन तर करून भागलाले पण एखाद्याचं पाणी बी सांगून भागवा म्हणून गेलो शेताकडे. मग गेल्याच्या नंतर बघितलो महाराज, एखाद्याचं बघून तर म्हणलं महाराज बघा कुठं पाणी लागते का शेतामध्ये. ठीक आहे म्हणलं, काय अडचण आहे आपण बघू, काही अडचण नाही. मी म्हणलं काय कर, नारळ आहे का म्हणलं, नारळ आई आणलं म्हणलं महाराज, नारळ आणलं, बघू. नारळ घेतला हातावरती, आपल्याला काही कळला महाराज, पिलेलं पाणी आपल्याला काही कळत नाही. मग महाराज गेलो, हातावरती नारळ घेतलं, शेत सगळं असं चौकड 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 फिरू लागलो, शिवारा शिवारानं कडकडनं. मग फिरत असताना पाहिलं, म्हणलं महाराज बोर घ्यायचा आहे पण सका पाटील इथं पाणी दिसायला हो, थोडं पाणी महाराज घ्यायचं आहे पाणी पण आपल्या त्या रामभाऊचं पाणी घालवायचं आहे आपल्याला. बघा पाणी तर शेतामध्ये घ्यायचं आहे पण त्या असं का कळत नव्हतं, पण आता थोडस हावभाव आणावं लागते, जेवढा हावभाव केलं तेवढे पैसे भेटायला. सध्या कीर्तनकारात बी पाटील झाल्यात आणि तिकडे नाचायलाही पाटील झाल्यात, हावभावानुसार पैसे तिकडे आपल्याला जायचं नाही. मग त्यानं म्हणला रामभाऊचं पाणी काढायचं. हा महाराज रामभाऊचं पाणी आपल्याला काढावं लागणार आहे आणि त्या पद्धतीने बघा बरं, थोडा हावभाव असा आहे का म्हणलं, ठीक आहे. रामभाऊचं जर पाणी काढायचं असेल तर पाटील काय अडचण नाही, रामभाऊचं आपण पाणी घालू, पण थोडं कमतरता वाटलेली हो. आई नाही महाराज म्हणला, तुम्हाला काय घ्यायचं आहे ते घ्या म्हणला. महाराज तेव्हा 2-2 हजाराच्या नोटा होत्या, बरोबर ते 10 हजाराचं बंडल काढून ठेवलं. आता पाणीच पाणी दिसलं रे की आता 10 हजाराचं बंडल आणि तेव्हा 2 हजाराच्या अशा कडक कडक मोठा त्या पाटलानं काढून ठेवलं.
माझं कामच आहे लावा डोळ्याला पाणी म्हणलं की लोक डोळ्याला पाणी दिसलाय तर मग शेतात का बरं दिसना. मग काय झालं बघितलं मग 10,000चे बंडल बघितल्यावर मग आता पाणी तर दाखवावंच लागणार आहे. ठरवलं महाराज नारळ घेतलो इकडं तिकडं पाहिलं फिरलो नारळ काय फिरलं नाही पण मीच फिरलो कर म्हणे. नारळ कशाला फिरतोय बोंबला. बघितलो फिरलो पाटील इथं आहे बघा पाणी इथं हाय का महाराज. होय हाय पाटील हाय पण त्या राम भाऊच आय 100% जाते पाटील. काय करू नका 500 फूट खाली हाना बोर म्हणलो. आणू का महाराज गाडी. अरे बेशक आण म्हणलो काय अडचण नाही आण बेशक. महाराज तुम्हाला थांबावं लागते बघा म्हणलो. काय अडचण नाही. तिथं बोरची गाडी आली. बोरची गाडी आल्यावर नारळ वर ठेवलं जिथं पाणी लागणार आहे तिथं. बोरची गाडी बरोबर सकाळी 10 वाजता आली. बोरची गाडी लावली मला 10,000 रुपये दक्षिणा दिला. 10,000 रुपये घेतलो. महाराज थांबावं लागल गाडी. आई थांबतो पाटील थांबतो. जाऊन दोऱ्यावर बसलो. आकाश महाराज बसलो तर काय दोऱ्यावर बसलो. पाटलानं ज्या वेळेस बोर पाडाय सुरू केलं 100 फूट गेलं फुफुरटा. अरे बाबा पाटील माझ्याकडे महाराज आजू जाऊ द्या 100 फूट जाऊ द्या. आजू 100 फूट हांडत 200 झाले 300 झाले. महाराज फुफुरटा हो काय नाही पाटील थांबा राम भाऊच घालायसाठी आजू 200 जाऊ द्या. काय जाऊ का ठीक आहे म्हणलो काय अडचण नाही. 200 घालायला मी का केलो. आता काही पाणी लागणार पाटील काही मला सोडना. बाजूला अशीच एक गाडी होती त्याला 200 रुपये दिलो मला घेऊन सोड घरी. पाटील तिथंच बोरमध्ये पुरल्यावर अवघड आहे. नेऊन घरामध्ये सोड म्हणलो. घराकडे गेलो. घरी जाऊन पांघरून घेऊन झोपलो. पाटील महाराज 200 गेलं 300 गेलं 400 गेलं 500 गेलं 600 गेलं फुफुरटा पाणी पण थेंब नाही. मग आता पाटलानं झालं महाराज पांढरे शिपट कपडे लेवलत. महाराजानं बोर सांगितले. आमच्या गावातल्या महाराजानं बोर सांगितले. 10 गावचं पाणी पितय पूजाच करतय कीर्तनच करतय लग्नच लावतय सत्यनारायणच करतय. महाराजानं बोर सांगितलं म्हणून त्याच्याकडून बोर पाडलो तर काय पैसेच संपले. पण काही नळाला काही बोरला पाणी लागणी. पाटलानं पांढरे शिपट अंग घेऊन आले की घराकडे. मग घरी आला महाराज गावामध्ये. पाटील फर चलत. आकाश महाराज पांढरे शिपट कपडे लिहून गेलता. त्या अंगानं फुफुरटा डोळ्याला सुद्धा त्या डोळ्याच्या पापणीवर सुद्धा फुफुरटा होता पाटलाच्या. पाटील आला महाराज हळू घरासमोर आला. महाराज माझ्या पोटात केलं की सळ. आता पाणी तर लागले नाही 10,000 दिलत का करा महाराज. इकडे महाराज म्हणून घरात आलं. महाराज तुम्ही माझं वाटोळ केलो माझं फलाने. अरे सांगण्याचा तात्पर्य एवढंच आहे. अरे लोकांच्या जर पाणी जर घालायचं असेल तर तुला जर बोर पाडायचं असेल तूच तो पाणी की लोकांचं कशाला. लोकांचं जर पाणी घालायचं असेल तू जर पैसे घालत असेल तुझा फायदा काय रे. अरे त्याच्या करता अरे संतांनी आपल्याला ते सांगितलं नाही. अरे संत जर कशा करता जन्माला आले असतील तर तुकोबर अभंगाच्या अवतार तुमा धरया करण अवतार तुमा धरया करण उभराया जन उभराया जन जड जीव अवतार तुमा धरया करण अवतार तुमा धरया करण उभराया जन जड जीव अवतार तुमा अवतार तुमा धरया करण
विठाला विठाला बोला कुंडली तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठाला 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 सांगतायत अभंगाच्या दुसऱ्या चरणात अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. अरे मी जर अवतार जर कशा करता आला असेल तर या अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. या जड जीवांचा नाश या कामा करता चांगल्या मार्गा करता आपल्याला मार्ग चांगला लावण्याकरता या संतांनी जन्म आपल्या करता घेतलेला आहे. आणि संतांनी जन्माला येऊन अनेक चांगले चांगले कार्य अनेक चांगले काम आपल्या करता साधू संतांनी आपल्याला दिलेला आहे. जन्म त्यांच्या करताच झालेला आहे. आपल्या करता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिलाय, अभंग दिलेत आणि अनेक संतांनी आपल्यावरती एवढा उपकार आपण संतांनी एवढे उपकार केलेत अनेक उपकार साधू संतांनी केलेत. आणि जन्माला आल्याच्या नंतर चांगलं कार्य केलावं आणि या जन्माला आल्याच्या नंतर एवढे उपकार साधू संतांनी या जगाच्या कल्याणाकरता या जगाच्या चांगल्या कार्याकरता संतांनी उपकार आपल्या करता केलेले आहेत. आणि उपकार केल्याच्या नंतर अरे काय करावं तर आपण काय केलं पाहिजे. उत्तराया जन जन जीवा. अरे आपण जर चांगल्या कार्याकरता चांगल्या कामाकरता उत्तराया जन जन जीवा आपण या जीवाकरता चांगल्या कामाकरता आपण कार्य केलं पाहिजे. आणि तुकोबराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात वाढवाया सुख भक्ती भाव धर्म वाढवाया सुख भक्ती भाव धर्म हो वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढवाया सुख भक्ती भाव धर्म वाढवाया सुख भक्ती भाव धर्म हो वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म जय हो. कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण विडोबार कुमाई विडोबार कुमाई विडोबार कुमाई होबा 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 तुकोबराय सांगतायत अभंगाच्या तिसऱ्या चरणात वाढवाया सुख
भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे आपण काय केलं पाहिजे? वाढवाया सुख भक्ती भाव धर्म आपण वाढवला पाहिजे. अरे आपण आपला संप्रदाय आपण वाढवला पाहिजे. आपण ज्ञानोबरायांची महती आपण सांगितली पाहिजे. तुकोबरायांची महती सांगितली पाहिजे. अरे आपण परमार्थ आपला आपण वाढवला पाहिजे. पुण्याचं जर काम जर कुणी केलं असेल तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, आधी करून सर्व साधू संतांनी अरे हा परमार्थ टिकवला. आणि परमार्थ टिकवल्याच्या नंतर हा परमार्थ वाढवायचं काम जर कुणाचं असेल तर आपलं आहे महाराज. अरे संतांनी आपल्याला ग्रंथ ज्ञानेश्वरी सारखा दिलाय. अरे संतांनी गाथा आपल्या करता दिलाय. पण गाथा प्रत्येकापर्यंत पोहोचवा. कीर्तन आपण पोहोचवलं पाहिजे. भजन आपण पोहोचवलं पाहिजे. नामस्मरण आपण आपल्या घराघरामध्ये आपण झालं पाहिजे. वाढवाया सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचारी नाम विठोबाचे. अरे सुख जर कशामध्ये असेल तर हे सुख आपल्या संप्रदायामध्ये. सुख जर कशामध्ये असेल तर आपल्याला हा सुख आनंद जर कशामध्ये मिळत असेल तर हा आनंद आपल्याला फक्त आणि फक्त या कीर्तनामध्ये आपल्याला आनंद भेटतो. अरे तुम्ही म्हणता आनंद इथंच आहे का महाराज? सुख आपल्याला इथंच आहे का? अरे आपण बाहेर गेल्याच्या नंतर आपण परमार्थ आणि संसार दोन्हीही करत असताना अरे सुख जर कशामध्ये असेल तर या परमार्थामध्ये सुख आहे. आणि आपण संसारामध्ये गेल्याच्या नंतर सुख नाही महाराज. अरे संसारामध्ये गेल्याच्या नंतर सगळं काही आपल्याला आणा लागतं. आणि या आणामध्ये आपण केव्हा काना होऊन जातो आपल्याला कळत नाही महाराज. अरे त्याच्याकरता सुंदर संसारही करा आणि परमार्थही करा. आणि परमार्थ असा केला पाहिजे, असा केला पाहिजे, परमार्थ असा केला पाहिजे. वाढवाया सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचारी नाम विठोबाचे. अरे आपला परमार्थ आपण वाढवला पाहिजे. आपण आपलं काम आपण आपलं चांगलं कार्य देवा बाबतीत आपण केलं पाहिजे. अरे विचार करा. अरे एका ठिकाणी जर जर गोंधळानाचा जागरणाचा जर कार्यक्रम जर राहिला असता, उग सहज झालं सांगण्यात इथे युट्यूब आहे. जर सहज जर गौतमी पाटलाचा जर कार्यक्रम राहिला असता तर चाकूरला जागा पुरली नसती म्हणाला. पण इथं कीर्तनाला यायला आपल्याला लाज वाटते महाराज. त्याच्याकरता आपण आपला परमार्थ आपण वाढवला पाहिजे. भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे आपण सतत त्या पांडुरंग परमात्म्याचं नाव आपण घेतलं पाहिजे. कपाळाला गोपीचंदन आपण लावलं पाहिजे. काय केलं पाहिजे? तुकोबाराय अभंगाच्या तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तू माधराया कारण, अवतार तू माधराया कारण. अवतार तू माधराया कारण, उधराया जन जडही. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. आपण काय केलं पाहिजे? सुंदर तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये असली पाहिजे. पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये असली पाहिजे. अरे आपण जन्माला आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे? पवित्र तुळशीची माळ अरे आपल्या गळ्यामध्ये पवित्र माळ गळ्यामध्ये असली पाहिजे. कपाळाला गोपीचंदन असला पाहिजे. अरे आपण जर जन्माला आल्याच्या नंतर जर गळ्यामध्ये जर तुळशीची जर माळ नसेल ना तर महाराज आपण मेल्याच्या नंतर आपल्याला मोक्ष सुद्धा मिळणार नाही. हो, मोक्ष सुद्धा मिळणार नाही. कारण बघा ना काही काही ठिकाणी आपण मेल्याच्या नंतर आपल्या तोंडामध्ये तुळशीचं पान दिलं जातं. ते अरे तेवढंच पान घातल्याच्या नंतर अरे आपल्याला मोक्ष मिळणार नाही. त्याच्याकरता पवित्र तुळशीची गळ्यामध्ये माळ आणि कपाळावरती गोपीचंदन आपण लावलं पाहिजे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय सांगतायत झालेली कीर्तन रूपी सेवा सर्व
माय बापांच्या चरणावरती समर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. या ठिकाणी सर्व गायक गुणीजन मंडळी, आमचे गुरुवर्य तानाजी महाराज चाकूरकर असतील, त्यांच्या उपस्थितीतून हा चालत असलेला बऱ्याच वर्षापासून 16 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञान यज्ञ सोहळा आपल्या या भागामध्ये, आपल्या शिटीमध्ये, आपल्या या आश्रमावरती या ठिकाणी संपन्न होतोय. महाराजांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो. काय महाराज काय बोलावं, त्यांच्या समोर मला बोलणं जमत नाही, पण काय त्यांची सेवा असेल, त्यांचं जे दिलेलं अभ्यास, त्यांचं जे माझ्यावरती प्रेम आणि त्या प्रेमाखातीर या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न. आणि इथे सर्व काही आमचे गायक वादक, आमचे आदरणीय आकाश महाराज आहेत, सर्वांच्या चरणावरती सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल श्री कर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले करोडे वाकुडे उत्तरे काही उच्चारिला अधिकार मे आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखिले चरण वाडी कल्पने देते सापडले तुका म्हणे भोग गेला वारीला करुणी आरती चक्रपाणी ओवाळती पहा पहा सकळा पुण्य उंच तुका हे टाळी उभा सन्निधी जवळी प्रेम प्रेमारती गोविंदाची ओवाळती बाळा प्रौढानी मुद्दा ओवाळती परमानंद बाबा म्हणे केशवराजे कोणी राहिलो तटस्थे आरती ज्ञान राजा मा कैवल तेजा राघवे सागरात पाषाण चालले त्याची तुकोबाची मूर्ती बाई दाखवे अम्मा हात गिदा दुर्णेशी ब्रह्म दुवा झाले आदिनाथापासून चालत आलेल्या परंपरेनुसार गेली अनेक वर्षापासून श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न झालेला आहे. या वर्षाचा 16वा वर्ष या संस्थांचा आहे आणि त्या 16व्या वर्षातील पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपल्या गुरुगालचे शिष्य या संस्थेतून असणारा ज्यांनी नावलौकिक केलेला आहे, छत्रपती राजे असतील, संभाजीराजावर, शिवाजी महाराजावर, धर्मवीराच्या कीर्तनाचे असणारी ख्याती, अख्खा इतिहास समाजापासून पोहोचण्याचं काम या संत कृपा वारकरी संस्थेतला असणारा येवल शेरूप लाविलेद्वारे त्याचा वेणू गेला गगनावरी या न्यायाप्रमाणे हरिभक्तीपरायण योगेश महाराजांनी केलेला आहे. त्यांना गुरुगाचे कोटी कोटी आशीर्वाद. अशा कीर्तनाची सेवा आपल्या गुरुगाचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय श्री दयानंद बनसोडे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. त्यांनाही गुरुगाचे कोटी कोटी आशीर्वाद. आजचं दिवसभराचं अन्नदान संकेत उमाकांत चव्हाण यांच्याकडून झालेलं आहे. त्यांना गुरुगाचे कोटी कोटी आशीर्वाद. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा उद्या रात्री 9 वाजता
महाराष्ट्रातील बुलंद आवाज हरिभक्तीपरायण उद्धव महाराज हैबतपूरकर यांची होणार आहे उद्याची कीर्तन सेवा. शिवाजी भाऊ शेंडगे यांच्या वतीनं होणार आहे उद्याचं दिवसभराचं अन्नदान. बालाजी शिंदे खुर्दळीकर यांचं होईल. सर्वांनी याची नोंद घ्यावी. उद्याची मधुर रसाळवाणीतील कथा हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरी दिदी ज्ञानेश्वरी महिला वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष यांच्या माध्यमातून 2 ते 5 वेळेमध्ये होईल. याची सर्व गुरुभक्तांनी नोंद घ्यावी. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिकावदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज की जय.